धर्मवीर 2 सिनेमा आता आलेला आहे आणि ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर धर्मवीर 2 चित्रपट प्रदर्शित झालाय। मात्र या माध्यमातून आगामी निवडणुकांसाठीचं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण काश्मीर फाइल्स, उरी, द केरला स्टोरी यासारख्या चित्रपटांचा भाजपला झालेला फायदा किंवा शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाचे झालेले राजकीय परिणाम आपल्या नजरेसमोर आहेत। बघूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। आनंद दिघे काय होते आम्हाला माहिती, जिल्हा प्रमुख होते ठाण्याचे। आनंद दिघे साहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांच्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्यापैकी हा संजय राजाराम राऊत होता। ऐन निवडणुकीच्या तोंडावर धर्मवीर 2 मुळे वादाचा पिक्चर रिलीज झालाय। स्वर्गीय आनंद दिघे आणि एकनाथ शिंदेंच्या जीवनावर आधारित कथानक यात रंगवण्यात आलंय। त्यामुळे चित्रपटाच्या अनुषंगाने राजकारण शिजणार हे अपेक्षितच होतं। कारण स्वर्गीय आनंद दिघेंना बाळासाहेबांपेक्षा मोठं केलं जातंय असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय। राज ठाकरे हेच शिवसेनेचे खरे वारसदार होते असा एकनाथ शिंदे यांचा आनंद दिघेंशी संवाद आहे। आनंद दिघे हे कारसेवेसाठी अयोध्येला गेल्याचं दाखवण्यात आलंय। पालघर साधू हत्याकांडामुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ झाल्याचाही प्रसंग दाखवण्यात आलाय। मविया सरकारमुळे हिंदुत्वाचा होणारा अपमान हा देखील अधोरेखित करण्यात आलाय। आनंद दिघे असते तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काय भूमिका घेतली असती हे दाखवण्याचा प्रयत्न झालाय। आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। आनंद दिघे काय होते आम्हाला माहिती, जिल्हा प्रमुख होते ठाण्याचे। हे त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं बाळासाहेब ठाकरेंच्या वर नेण्याचा प्रयत्न करतायत। त्याच्यामुळे मग एक नवीन प्रतीक निर्माण करायचं अशा सिनेमाच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे दैवतच होते आणि दैवतच राहणार। त्यांची तुलना कोणाशी करू शकणार नाही। धर्मवीर 2 या चित्रपटाचा प्रीमियर शो मुंबईतील आयनॉक्स चित्रपटात पार पडला। या प्रीमियरसाठी उपस्थित असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी धर्मवीर 3 आपण लिहिणार अशी मिश्किल टिप्पणी केली आहे। मात्र यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपवर टीकास्त्र डागलंय। धर्मवीर 2 नंतर महायुती 2 हे याचे जो धर्मवीर 3 येईल त्याची पटकथा मिळेल। त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे। महाराष्ट्र लुटाला जे नवीन औरंगजेब आणि अफजल खान येत आहेत दिल्ली आणि गुजरातमधून, त्यांनी त्यांच्यावरती सिनेमा काढला तर नक्कीच त्यांची चर्चा होईल। धर्मवीर 2 वादाला नवतोट असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण आगामी निवडणुकांसाठीचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय का? शिवसैनिकांसमोर नवी प्रतीकं उभी करण्याचा हा प्रयत्न आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। आणि या सगळ्या राजकारणाबद्दल ज्यांनी जे स्वतः ठाण्याचे आहेत आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा काळ ज्यांनी स्वतः बघितलेला जाणतेपणी ते अनिल थत्ते ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत। अनिल थत्तेजी, तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूजवर। माझा पहिला प्रश्न हे काय हा चित्रपट आहे का नॅरेटिव्ह पट आहे, काय सांगाल याबद्दल? नॅरेटिव्ह वॉर आहे यात शंका नाही। बरं, महत्वाची गोष्ट अशी आहे की धर्मवीर 2 या चित्रपटामध्ये साधारणतः एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पूरक अशा कोणत्या गोष्टी आधीपासून होत्या त्या बाळासाहेब उद्धव ठाकरेंमध्ये होत्या की ज्याच्यामुळे पुढे पिढीने त्यांच्या बंडात झाली। बरं, अशा प्रकारची नॅरेटिव्ह त्याच्यामध्ये आहे। प्रकारचं पहिल्याच्या मध्ये विजय साहेबांच्या निमित्ताने एकनाथ शिंदे विसर्जित केले। आता त्यांच्या बंडाचं समर्थन त्याच्यामध्ये असेल म्हणूनच बटावाले किंवा सुखद मला दिसत आहेत आणि नेगेटिव्ह वॉर आहे। अनिल थत्तेजी, हा जो सगळा काळ होता त्यावेळी, कारण संजय राऊत म्हणतायत तसं की बाळासाहेबांना मोठं केलं जाते दिघेंना, काय कसे संबंध होते बाळासाहेबांचे, दिघेंचे, ठाण्याचे आणि मातोश्रीचे? काय होतं ते नेमकं, संबंध कसे होते दोघांचे? की दिघे साहेबांना धर्मवीर पदवीच मी मुळामध्ये दिली होती आणि त्यांच्याकडे रोज जवळजवळ मी त्यांचा जिवलग मित्र होतो। मी तुम्हाला ऑफिशियली ऑन दी रेकॉर्डिंग सांगू शकतो की बाळासाहेबांचे आणि आनंद दिघेंचे संबंध कधीच हार्दिक नव्हते, कधीच ते त्यांना अनुकूल नव्हते, काय प्रतिकूल होते। आणि जो संजय राऊत बोलतोय ना
त्या संजय राऊत ही बाळासाहेबांची मुलाखत लोकप्रमाणाच्या साप्ताहिकात चालली होती, ज्याच्यात बाळासाहेब म्हणाले की आमचा आनंद दिघे सरळ होता, अनिल सत्तेने त्याच्या डोक्यात हवा भरली आणि आता तो बाळासाहेब व्हायची स्वप्न पाहतोय. बाळासाहेबांना त्याच्याबद्दल अत्यंत द्वेष, मत्सर आणि त्याला क्रिटिसाइज करण्याकरताच मुंबईमध्ये आपला ठाणे जिल्ह्यामध्ये गणेश नाईकचं भूत उभं केलं, किंबहुना आनंद तरेलाही त्यांनी उभं केलं होतं. त्यामुळे बाळासाहेबांची आणि त्यांचे संबंध कधीच हार्दिक नव्हते, कायम वैमनस्याचे होते. आणि आनंद दिघे मला नेहमी म्हणायचे की मला कळत नाही की बाळासाहेब माझा द्वेष का करतो. थत्तेजी, आणखी आता असं आहे की देवेंद्र फडणवीस म्हणतात धर्मवीर 3 येणार असेल तर त्याची स्क्रिप्ट मी लिहीन. आता नवीन चित्रपट आणखी येणार असेल तर तुम्ही या सगळ्याकडे कसं बघाल? धर्मवीर, नॅरेटिव्ह पट, आनंद दिघेंची प्रतिमा, काय कसं बघाल तुम्ही? या बाबतीमध्ये मला असं वाटतं की धर्मवीर 1, 2 आता 3 जर काढायला गेला देवेंद्रने जी त्याची हे दिली तर धर्मवीरांसंदर्भात ऑन दी रेकॉर्ड जेवढं सांगणं शक्य होतं तेवढं सगळं सांगून झालेलं आहे. आणि आता काल्पनिक गोष्टी सुद्धा त्यात घुसडल्या गेल्यात असं दिसतंय. मी आनंद दिघेंच्या जवळ होतो, आज मला सांगितलं, त्यांच्याच एकाने मुलाखत देताना सांगितलं की एक बारवाला दर महिन्याला त्यांच्याकडे येऊन कोण कोण गुन्हेगार कुठे कुठे आहेत, त्यांचं काय चाललंय, ते काय बोलतात बारमध्ये येऊन, त्याची माहिती द्यायची. हे सतत खोट आहे. कुठल्याही बारवालेकडून त्यांना गुप्तहेरगिरी करायची गरज नव्हती. त्यांचं स्वतःच नेटवर्क होतं आनंद दिघेचं, नेटवर्क होतं. आणि अर्धे गुन्हेगार पाया पडायला आणि पोलिसांकडे हल्ली पाहायला त्याच्यात जायचे. त्याला कशाला तुम्ही बारवाला वगैरे नसत्या कथा चिकटवताय, बदनाम करता त्याला तुम्ही. आणि दुसरी गोष्ट अशी की आता आनंद दिघेंबद्दल बोलायचं संपलेलं आहे. आता तुम्हाला एकनाथ शिंदेवर पिक्चर काढा, त्याचं नाव धर्मवीर न ठेवता त्यांचं धर्मयोद्धा, क्रांतियोद्धा, क्रांतीवीर असं काहीतरी ठेवा. आता आनंद दिघेंवरची पिक्चर बस किती प्रमोट करणार, किती प्रमोशन करणार, गरज नाही त्या पिक्चरची असं मला वाटतं. देवेंद्र फडणवीसांनी बिलकुल लिहू नये, कारण मुळामध्ये देवेंद्र फडणवीसांचे संबंध आता कुणाशी किती वाकले आहेत हे आपल्याला तुम्हाला मला पत्रकार आपल्याला माहिती आहे. ते उलट स्टोरी लिहितील तर ते आणखी गडबड होईल. धन्यवाद अनिल दत्तेजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली यासाठी.